एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. या एका धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. भावेश पागी आणि अनिकेत भोमटे अवस्थे दोन फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. वेळेस फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. एक सिंगल धाव. या सिंगल धावेनिशी आपण पाहतोय धाव फलक पुढे सरसवला जाते म्हणजे 2 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय वेगवान चेंडूचा मारायचा झालेला आहे. किरण धूम पाहतोय आपण. भरपूर वेगाने ते चेंडू हाताला गेला होता. सरळ चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हाताने जाऊन विसावला गेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आलेली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि तिसऱ्या चेंडू पाहतोय आपण निर्धावच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू आल्यानंतर लगेच अनिकेत भोमट्याने काहीतरी कानमंत्र दिलेला आहे भावेश पागी याला. पण पुन्हा एकदा मिस टाइम फटका झालेला आहे. ज्या वेगाने चेंडू आला होता बॅटच्या स्टिकरवरती चेंडू लागला आणि विकेट किपर कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद होतोय. हम सबका मकसद एक ही है और हम सबका दुश्मन भी एक ही है जिसकी वजह से आज हम यहाँ हैं. हाँ, चीन टपाक डम डम. PFX. चीन टपाक डम डम. रवी डवले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. या रवी कशा प्रकारे इथे फलंदाजी करतोय. यावेळेस बघा शफल अँड क्रॉस होऊन चांगला स्ट्रोक. रवी डवले याचा हा क्रॅकिंग स्ट्रोक आहे. षटकार. आणखीन एक फलंदाज पाहतोय आपण ज्याने आपला अकाउंट षटकाने ते ओपन केलेला आहे तो म्हणजे रवी डवले. पुन्हा एकदा शफल अँड क्रॉस. शतरक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषा पार होतोय. चौकार. चला यस थँक्यू डीजे. चला जास्त वेळ खर्च करू नका. जास्त टीम मीटिंग करू नका. आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत अजूनही. आज 2 सेमीफायनल आणि एक फायनल देखील खेळवायचे आहेत. तर वेळेबाई थोडं सहकार्य करा. आपण पाहतो या रवी डवले मैदानाच्या आतमध्ये गेला. शेवटच्या 2 चेंडूमध्ये त्याने 10 धावा इथे जमा केलेल्या आहेत. रवी डवले याला आपण जर प्रेमाने भाई म्हणतात आणि त्यांनी भाईगिरी आपण बघितली शेवटच्या 2 चेंडूवरती. नक्कीच त्यांच्या संघनायकाला हीच अपेक्षा असेल रवी डवलेकडनं. आणि आपण बघितलं ज्या प्रकारे त्याने सुरुवात केली षटकार चौकार 2 चेंडूमध्ये 10 या धावसंख्येवरती तो खेळतोय.
वैभव धूम आलेला आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी. अफुलेस बघा पहिल्याच बॉल वरती अनिकेत भोमटे याला तंबूचा रस्सा दाखवलेला आहे. त्रिफला उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद. रुपेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाले. रुपेश मोरे पाहतो या एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचा एक स्टायलिश खेळाडू आहे. आपण पाहतोय की रुपेश जेव्हा फेमस झाला होता आपण पाहतोय जोफ्रा आर्चरचा हेअरस्टाईल त्याने नक्कीच घेतला होता APL मध्ये आणि तिकडे तो भरपूर फेमस झाला होता. रुपेश पागी APL मध्ये आपण पाहतोय सेकंड जो बॉलर होता तो जास्त विकेट घेणारा ठरला होता. वाकीपाडा संघाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून तो भूमिका पार पाडत असतो. चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय तो मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे आणि पहिला चेंडू निर्धाव खेळून काढलेला आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि आपण पाहतोय दुसरा चेंडू हा डॉट आलेला आहे. अवलेस बघा रुपेश मोरे याच्या बॅट मध्ये निघालेला हा एक बेधडक षटकार. थँक्यू डीजे. 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिला चेंडू फक्त मी तर म्हणेन की बघितला होता रुपेश मोरे याने आणि दुसऱ्या चेंडू लगेच त्याने सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला 6 धावांकरता. षटकार 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले ते 3. उचली घेणारा हा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. ते रिव्ह्यू घेतलेला आहे. बॉयफ्रेंड पोरी तुझी कमर लचकत जाई. पोरी तू 18 वर्षाची हाय काय. पोरी तुझा बॉयफ्रेंड हाय काय नाही. पोरी तुझा बॉयफ्रेंड हाय काय नाही. रोज शायनिंग मारत जाई. हा पोरी तुझा बॉयफ्रेंड हाय काय नाही. थँक्यू डीजे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांचा. लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आहे.
आपण बघितलं की ज्या प्रकारे स्टान्स होता रुपेश मोरे याचा लेग एसटी सोडून जाणारा चेंडू ते आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलची इथे नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा धावेनिशी धावफलक 19 या धावसंख्येवरती. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू हाताला गेलाय. परफेक्ट यॉर्कर यावेळेस हाताला गेलाय वैभव धुमकडनं. एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावफलक 20 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले ते 4. आणि 20 धावा या धावफलकावरती लागल्या. आपण पाहतो की 2 वाजून 48 मिनिटं झालेली आहेत. पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए संघाचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुळशीराम सांबरे वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ आपण बघितला होता की दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये ते क्वालिफाय झाले होते. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऑन साईडला चेंडू खेळून काढल्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे दिनेश बाबर आहे त्या क्षेत्रामध्ये. सुंदर झेल, फलंदाज फेल. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे फोर. दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर. दादूचे एक शॉट वन्स मोर. थँक्यू डीजे. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 5 धावा लागल्या धावफलकावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. आणि आपण पाहतोय की वैभव धूम याने चांगला कमबॅक केला. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय की फक्त 2च धावा त्याने इथे खर्च केलेल्या आहेत. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि एक सिंगल. त्यानंतर एक विकेट देखील त्याने मिळवलेला आहे. 3 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू. षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या म्हणजे 20 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. ऑप्शन तर भरपूर आहेत. आपण पाहतोय मयूर बाबर सारखा एक ऑप्शन आहे. एकनाथ टबाळे सारखा एक ऑप्शन आहे. पाहूया कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल. आणि कामगिरी सोपवलेली आहे. आपण पाहतोय मयूर याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. वेगवान गोलंदाज, एक्सप्रेस गोलंदाज आहे. रुपेश करता आपण पाहतोय हा चेंडू पाहतो फुलटा चेंडू हाताला गेला होता. बाईच्या स्वरूपात बहुतेक एक धाव फलकावरती नोंदवली जाईल. फुलटा चेंडू होता. ज्या प्रकारे चेंडूने आपण पाहतोय लाईन आपण बघितली. लाईन चांगली होती. फुलटा चेंडू होता. वेग देखील होता. आणि रुपेश मोरेला पाहतोय कुठल्या प्रकारे संधी दिली नव्हती मोठा फटका खेळण्याची. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 21 धावसंख्येवरती नवीन गेलेला फलंदाज पाहतोय आपण जयेश मोरे आता स्ट्राईक वरती आलेला आहे.
हवलेच पाहतोय आपण नो चेंडूची हाताळणी झालेली आहे. भीमर चेंडू हाताला गेलाय. पहिला चेंडू देखील आपण बघितला थोडासा खालून गेला. हा चेंडू त्याच्यापेक्षा थोडासा वरून गेलेला आहे. तेच कारण पंचांनी ते बघितलं आणि लगेच आपला निर्णय इथे दिलेला आहे नो बॉलचा. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी तर नक्कीच मिळेल ती म्हणजे जयेश मोरे याला. पाहूया फ्री हिटचा चेंडू आहे जयेश मोरे करता. यावेळेचा हुकचा फटका ते कन्वर्ट केलेला आहे. दिनेश बाबर पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतोय. फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने इथे झेल ग्राह्य धरला जाणार नाहीये. विकेट मिळणार नाहीये. बघा फ्री हिटचा हाच फायदा असतो आणि तो फायदा मिळालाय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक 23 या धावसंख्येवरती. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे केला गेला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मयूर बाबरकडनं चांगला कमबॅक आपण पाहतोय. मयूरकडनं पहिला चेंडू बाईच्या स्वरूपात धाव आली. त्यानंतर नो चेंडू हाताला. त्यानंतर सिंगल धाव. त्यानंतर डॉट बॉल. चांगला कमबॅक. धावफलक 23 धावा. हा चेंडू ते सोडून दिला गेलाय आणि बघा व्हाईट साठी इथे आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचाने जर स्फेअर आपण पाहतोय की हा चेंडू डॉट बॉल आहे असं पंचाने सांगितलेलं आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. हा चेंडू डॉट असेल. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चेंडू येतोय निर्धाव. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलक पाहतोय आपण 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अवलेस पाहतो आपण बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या मागे हे निघून गेला होता. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या प्रयत्न होतोय आणि आपण पाहतोय डेंजर एंडला धावतोय रुपेश. फलंदाज बाद. कमर बंद कंकणन महागडांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजर पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. आले 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 ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. काही सुचत नाही वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय तुम्हीच माझे आहो होणार का हो बोलू बोलू वाटते पण पोरगी मी. थँक्यू डीजे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. धावफलक 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मयूर बाबर पाहतोय पण बॉलिंग मार्कवरती. बघूया शेवटचा चेंडू आहे. मिलिंद मोरे न्यू बॅटर इन झालेला आहे. चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय.
शेवटच्या चेंडूवरती महत्वपूर्ण 4 धावा. चौकार. आली ती माझ्या पाठीशी बोलले अहो बेटा नाना तुझ्या पाठीशी मेरी बंदी लगाती बिंदी फिरक्या परिक्या त्याला जो कुर्ती काली काली चांदी शमाय शमिला माणसू शाय 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 नी सोडी बाय 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 घडी घडी बोलत असते अहो तुम्ही जेवलात का अहो तुम्ही जेवलात काय सांगा जेवलात काय जेव्हा ती लावते गंध आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस बनवते मराठी बंध एका सेकंदात होतो मी स्पीचलेस मराठी पोरगी संस्कृती जपते एकाच्या पोळ्यावर त्याच रमते तासोबत पुरणपोळी पण जमते लाजाळू इतकी बघूनच जमते काय ती चालली काय ती लचक फोटो काढतो पोचते कसं काळी बिंदी काळी कुर्ती तिची मिरची काय ती कसं DJ always in the mix. तिचा वायल ती व्हेरी ब्युटिफुल चांदण पण वाटते तिच्या पायाची धूल करतो तुला इमॅजिन तुझ्या समीन मी लाटीन रूपतीचा पाहण्यासाठी गर्दी झाली की गर्दी हो तुम्ही माझी हमदर्दी झाली ती आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो बेटा ना तुझ्या पाठीशी काळी बिंदी काळी चला शतरक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्या. आजच्या दिवसातील 8वी मॅच आपण इथे अनुभवतोय. 8वा सामना एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि केतकी बॉईज खंडीपाडा या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहतोय. चला शतरक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल पुन्हा एकदा. थँक्यू डीजे. 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष इथं ठेवलेलं आहे. वैभव धूम आणि आपण पाहतोय दिनेश बाबर असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. चला थोडासा स्पीडअप करायचा विनंती आहे.
दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. एका बाजूने पाहतो आपण वैभव, एका बाजूने दिनेश. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश पागी. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गॅप मध्ये ते करून काढला होता आपण पाहतोय. तर हेमंत आहे त्या क्षेत्रामध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट झाली. या एका धावेने श्री गणेश झालेला आहे. पाहिजेच्या अपील यस गॉन. दिनेश बाबर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दोन फलंदाज लेग बिफोर इथे बाद झालेले आहेत. काय बॉलिंग करतोय भावेश पागी. यष्टांच्या मध्ये पुन्हा एकदा इथे सापडलेला आहे तो म्हणजे योगेश धूम. योगेश धूम आल्या पावली माघारी परततोय. आणि आता मात्र हा गोलंदाज हॅट्रिक वरती आलेला आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत. पाहूया तिसरी हॅट्रिक इथे पूर्ण होईल का. आपण पाहतोय की दुसऱ्या दिवशी अतुल सुरुंग यांनी पहिली विकेटची हॅट्रिक घेतली होती. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग बिफोर. 3 चेंडूवरती 3 लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद. रोड रोलर जगह पे घर 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 तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. थँक्यू. नक्कीच आता मात्र इथं चक्कर आली असेल. नक्कीच चक्कर आले असेल केतकी बॉईज खंडेपाड्याच्या संघनायकाला. ऋतिक यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या चेंडूवरती जर विकेट घेतात तर आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. बघा ही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ही तिसरी हॅट्रिक आहे. आणि असा पहिला गोलंदाज आपण पाहतोय की त्याने लेग बिफोरच्या स्वरूपात 3 फलंदाज बाद घेऊन विकेट हॅट्रिक साध्य केलेली आहे.
मला आणखीन एक गोलंदाज आठवतोय, ब्राह्मणगाव संघाचा संतोष वलवी, ज्याने सलग 3 चेंडूवरती 3 यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या चंदुका स्पोर्ट्स सारजाच्या मैदानावरती. आणि हा दुसरा गोलंदाज पाहतोय आपण की ज्याने इथे लेग बिफोरच्या स्वरूपात ते विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. या स्पर्धेचा हा तिसरा गोलंदाज ठरलाय. अतुल सुरुंग यांनी पहिली विकेट हॅट्रिक घेतली, त्यानंतर दीपक टोकरे यांनी दुसरी विकेट हॅट्रिक घेतली होती आणि भावेश पागी हा तिसरा गोलंदाज आहे, त्यांनी विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. या चेंडूवरती जर विकेट आला तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता बघा. सरळ जे चेंडू हाताळलेत ब्लॉक हॉल मध्ये हाताळलेत भावेश पागी याने. जसप्रीत बुमराह याची लगेच आठवण करून दिली भावेश पागी याने. जसप्रीत बुमराह असेल, नटराजन असेल, याच प्रकारे चेंडू हाताळत असतात ब्लॉक हॉल मध्ये. आणि आपण पाहतोय ज्या प्रकारे 3 विकेट इथे घेतलेले आहेत. मित्र म्हणेन जे 3 मजबूत प्लेयर होते, आपण पाहतोय प्लेयर खंबे ते माघारी परतलेले आहेत. यावेळेस मात्र कनेक्शन चांगलं झालेलं आहे आणि चेंडू गॅप मध्ये इथे निघून चाललेला आहे. स्वीप शॉट. हा चेंडू जर बॅटला लागला नसता ना तर नक्कीच पायावरती लागला असता, मात्र बॅटला लागला, चौकार मिळाला. 4 धावा आल्या, धावफलक 6 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. 29 धावांचं टार्गेट आहे, फक्त 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या विजयासाठी 23 धाव्यांची गरज आहे. बारा चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. एकविरा स्पोर्ट वाकपाडा संघाला विनंती करतोय की आपण थोडा स्पीडअप करा. आणखीन काही मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत, 2 सेमीफायनल 1 फायनल आणि या लॉटमधले देखील आणखीन काही मॅचेस आहेत, तर तुम्ही थोडंसं स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. रुपेश मोरे येतोय. पाहूया रुपेश कशा प्रकारे बॉलिंग करेल. पण बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेऊ शकला नव्हता मयूर बाबर. फक्त एक सिंगल धाव इथे नक्कीच मिळेल. दीपेश पाहतोय पण दीपेश मोरे भरभक्कम शरीर यष्टीचा हा यष्टी रक्षक. सिंगल धाव पुन्हा एकदा आपण पाहतो धावफलकावरती नोंदवली जाते. 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. रुपेश मोरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे,
चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. जयेश मोरे त्या क्षेत्रामध्ये आहे मला वाटतंय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, खूप सुंदर. एकच धाव इथे घेतलेली आहे. पंच चला जाऊया. आपण बघितलं खूप पुढे होता जयेश मोरे, कारण बाउंड्री खूपच थोडीशी लांब होती तिकडनं. खूप चांगले एफर्ट्स. वैभव धूम पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. स्लोअर फन पिक करता आलेला नाहीये. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र ते भावेश आणि कामगिरी चांगल्या प्रकारे बजावलेली आहे. फलंदाज बाद वैभव धूम बॅक टू द डगआउट. गॉन. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. थँक्यू डीजे. आपण पाहतोय भावेश पागी सध्या तरी जास्तीत जास्त फ्रेम मध्ये दिसतोय. आमचा मागचा काल जर आपण बघितला 2022 2023 त्या अगोदर 18-19 तर भावेश पागी आपल्याला फक्त प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळायचा. त्याच्याकडे बॉलिंग नसायची, बॅटिंग नसायची. मात्र या सीझन पासून पाहतोय की सध्याचा तो मेन बॉलर झालेला आहे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचा. हा चेंडू निर्धावलेला आहे. भावेश पागी बद्दल बोलत होतो, ज्या प्रकारे भावेश वरती आपण पाहतोय इथे विश्वास दाखवला जातोय. त्याच्या मागची ती मेहनत आहे, मेहनत, प्रॅक्टिस. आणि तेच कारण की पहिलं षटक त्याने हाताळलं, पॉवर प्लेचं षटक हाताळलं, 3 विकेट्स त्यांनी मिळवले. धावफलक पाहतो आपण 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 20 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. या चेंडूवरती नक्की समजेल आपल्याला की सामना कुठल्या बाजूने जाईल, कारण या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर येतोय तर पुन्हा एकदा केतकी बॉईज खंडीपाडा संघ आपल्याला कमबॅक करताना दिसेल. मात्र निर्धाव चेंडू का विकेट आली तर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट वाकीपाडा. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चेंडूला गॅप मध्ये इथे खेळून काढलाय. चेंडू आता डीप मध्ये जातोय, डीप पॉइंट मध्ये चेंडूला आपण फील्ड केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं होतं, म्हणजे 11 धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. चला पाणी घेऊन जायचं फटाफट पाणी घेऊन जा. चला डीजेला एक संधी देऊया, ऐकूया एक सुमधुर संगीत. घड्याळात आपण पाहतोय 3:28 झालेली आहेत. अजूनही पाहतोय आपण 8वा सामना इथे चालू आहे. थोडासा स्पीडअप करायचंय. दोन्ही संघाला विनंती असेल, पंचाने देखील ताकीद द्यायची आहे. अजूनही आपण पाहतोय अजूनही 3 मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत.
आणि त्यानंतर ती म्हणजे अजूनही 6 मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी 18 धावेंची गरज आहे. 6 चेंडू विजयासाठी 18 धावा. यावेळेस पाहतो आपण कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढले, मिसफील्ड झालेली आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न झाला होता, मात्र इथे दुसरी धाव घेतली जात नाहीये. किरण धूम स्वतःकडे स्ट्राईक देतोय आणि स्वतःवरती विश्वास देखील दाखवतोय. आता मात्र चेंडू बाकी असतील 5 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. यावेळेस पाहतो आपण चेंडूला हवेमध्ये केलेला आहे. चेंडूने उंची गाठलेली आहे. जयेश मोरे झेल पकडतोय. मी म्हणेन हा झेल नाही तर मॅच पकडलाय जयेश मोरेने. फलंदाज बाद. विकास भोईर न्यू बॅटर इन झालेला आहे. उस्मान पटेलॉफ कामन या नावाला त्याला साजेसी कामगिरी करावी लागेल. 4 चेंडू 17 धावा. शफल अँड क्रॉस चांगला स्ट्रोक इथे पण पाहतोय. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न ते केला जातोय, मात्र दीपेश पाहतोय बघा सहजरित्या हा चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली होती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 धावा. यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे. या फटक्याची आवश्यकता होती. केतकी बॉईज खंडीपाडा टीमला तो फटका आलेला आहे. मयूर बाबरच्या बॅटमधनं षटकार. सायकल घेऊन जायला नाही काय, माझं लग्नाचं वय झालं, लागल मला पुरी ना काय, एक गाडीचा बँक मारून लागल मला डिस्को ना जाई, एक गाडीचा बँक मारून लागल मला डिस्को ना जाई. थँक्यू डीजे. चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतो किती धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि अजूनही 10 धावांची गरज आहे. म्हणजे आणखीन एक षटकार चौकार इथे ठोकावं लागेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक येतो चेंडूच्या खाली. झेल पकडला. मयूर याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. नांगून मैतर माझा फसा, नांगून मैतर माझा फसा, नांगून मैतर माझा फसा, नांगून मैतर माझा फसा.
थँक्यू डीजे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 10 धावींची गरज आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 10 धावींची गरज आहे. फुलर लेनचा चेंडू होता. आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव मिळाली आणि अशा प्रकारे इथे विजय संपादन केलेला आहे. तो म्हणजे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमनं. हार्ड लक केतकी बॉईज खंडीपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. चल लगेच जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर नो डाऊट भावेश पागी, he is the man of the match.